आणि त्याचबरोबर उत्कृष्ट पंच म्हणून सज्जाद बाईंकडे पाहिलं जायचं. तो सज्जाद मात्र कामानिमित्तानं आपल्याला विदेशात कार्यरत असलेला पाहायला भेटतोय, परंतु तिथूनही गावावरती नितांत प्रेम आहे आणि गावामध्ये होणाऱ्या या स्पर्धेवरती त्याचं लक्ष आहे. त्यामुळे सज्जाद बाई पुन्हा एकदा मोमीन स्पोर्टच्या वतीने तुमचेही आभार मानतो. आपण आवर्जून या स्पर्धेवरती लक्ष ठेवून बक्षिसांची लयलूट करताय आणि त्याचबरोबर प्रत्येक विजेता संघाला विजेत्या खेळाडूला शुभेच्छा देत आहे. पुन्हा एकदा सज्जाद बाई मनापासून धन्यवाद. टू व्हीलर गाडीची चाबी मिळाली आहे, ज्या कोणाची असेल त्यांनी घेऊन जायचंय. टू व्हीलर गाडीची चाबी मिळाली, ज्या कोणाची असेल त्यांनी घेऊन जायचंय. हॅलो 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 यस थँक्यू. आपण पाहतो मोमीन स्पोर्ट्स मुंबई गावकरी प्रेझेंट्स मोमीन प्रीमियर लीग 2025 पाचवं पर्व आणि अतिशय जबरदस्त पर्व इथे आपल्याला पाहायला मिळालं. खास करून सईद याची इथे चर्चा होईल, कारण सईदच्या माध्यमातून केला गेलेला खेळ एकूण 5 सामने सईद खेळला, त्यामधील 4 सामन्यांमध्ये तो मॅन ऑफ द मॅच राहिलाय. त्या कीर्तिमान रचणारा सईद आपल्याला विनिंग टीम मधनं खेळताना आपण स्ट्रायकर संघाकडनं खेळताना आपण पाहिलंय. दुसऱ्या बाजूला चांगली फाईट दिली आहे ती झंझनाट बॉईज संघानेही, कारण झंझनाट बॉईज संघ फायनल मध्ये जाईल असं कुणालाही वाटलं नव्हतं, परंतु त्यांनी आपला जिगरबाज खेळ करत फायनल मध्ये एंटर झाला. फायनल मध्ये एक चांगली फाईट देण्याचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला. अब्दुल बासित थोडंसं लवकर गारद झाल्यामुळे मात्र जे आव्हान आम्हाला अपेक्षित होतं ते झालं नाही आणि आम्हाला पुन्हाही खेळताना इथे पाहायला मिळाला. यस लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. जमातुल्ला मुस्लिमचे हे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे सर्वांचं शाब्दिक स्वागतही तुम्ही करतोय. आपल्या तरुणांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला लगेचच बक्षीस वितरण सोहळा. येस खूप चमचमते ट्रॉफी आहे, सिल्वर कोटेड ट्रॉफी इथे पाहायला मिळतात आणि कॅप्स इथे आपण पाहतोय आणि आकर्षक अशा ट्रॉफीज इथे आपल्याला पाहायला मिळतात. फक्त एन्जॉय टीम कडून स्पॉन्सर केले गेलेल्या या सर्व ट्रॉफीज आणि सिल्वर कोटेड ट्रॉफी आहे, त्यामुळे एक आगळं वेगळी अशी ट्रॉफी. खास करून आपण युरोप चषक जर पाहिला तर युरोप चषकाची आठवण करून देणारी ही ट्रॉफी आहे. फुटबॉलमध्ये जेव्हा आपण युरोप चषक पाहतो तर युरोप चषकामध्ये अशा प्रकारची ट्रॉफी वापरली जाते आणि त्याच दर्जाची ट्रॉफी सिल्वर कोटेज ट्रॉफीज इथे आपल्याला पाहायला मिळते. हे 5व्या पर्वामध्ये सर्वात एन्जॉय केलं असेल ओल्ड आणि गोल्ड या दोन टीमने, कारण ज्या पद्धतीने ज्याप्रमाणे तरुण मुलं खेळताना भांडत होती ना, म्हणजे आर्ग्युमेंट करत होती, त्या पद्धतीचंच आर्ग्युमेंट आपल्याला ओल्ड आणि गोल्ड या टीम कडनंही पाहायला मिळालं आणि ते सर्व पदाधिकारी आहेत जे आपल्याला इथे आपण खेळताना पाहिलंय आणि हे एक वैशिष्ट्य राहिलंय 5व्या पर्वामध्ये. त्यामुळे त्यांचंही मनापासून आभार, कारण फक्त मुलंच खेळून चालत नाहीत, आपणही त्यांच्या पाठीमागे उभे असतो आणि त्यामुळे आपणही त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणं खूप आवश्यक असतं, जे यावी या सर्व मान्यवरांनी केले. आतुरतेने आपण वाट पाहतो आणि ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ते रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. सज्जाद भाई यावी आखाती देशामध्ये कामासाठी गेलाय, परंतु तो संपूर्ण स्पर्धेवरती लक्ष ठेवून आहे. आवर्जून या स्पर्धेचा आनंद तो इथे घेतोय आणि हेच खूप महत्वाचं आहे. या पर्वामध्ये आम्ही काय कमवलं तर खूप सारे मित्र कमवले, आम्ही काय कमवलं तर विदेशामध्ये असलेला आपला परिवार, आपली फॅमिली, आपले मित्र या स्पर्धेचा आनंद घेऊ शकले आणि जवळजवळ 80 ते 100 मुलं या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत.
थोड्याच वेळात इथे बक्षिसं जाहीर केली जातील. खूप सारी बक्षिसं ते स्पॉन्सर केली गेलेत आणि सर्वांचं लक्ष आहे 5व्या पर्वामध्ये कोण विजेता बनतोय, कोण उपविजेता बनतोय. कारण खूप सारा वेळ इथे जरूर लागणार आहे, कारण प्रत्येक खेळाडूने चांगलं योगदान, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी केले. त्यामुळे निर्णय घेणं आणि बक्षीस जाहीर करणं यासाठीही खूप आम्हाला इथे त्रास सहन करावा लागणार आहे. कारण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इथे मेंटेन कराव्या लागतील. कोण कशा पद्धतीने खेळलाय, कशा पद्धतीची गोलंदाजी झाली, मॅच विनिंग कोण ठरलाय, कोणी मॅच टर्न केले, याच सर्वांची गोळाबेरीज होईल, कॅल्क्युलेशन होईल. आणि त्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, ऑलराऊंडर खेळाडू, मॅन ऑफ द मॅच, ही सर्व बक्षीस आपण जाहीर करणार आहोत. परंतु खूप सारी बक्षिसं ही मी माझ्यामध्ये पहिली स्पर्धा असेल ज्या स्पर्धेमध्ये बेस्ट शायनिंग प्लेअर आपण म्हणजे जो चमचमचा सितारा आहे ती आपण ते बक्षीस इथे आम्ही पाहिलं. मॅन ऑफ द मॅच पाहिलं, बेस्ट फायटर पाहिला, बेस्ट फिल्डर पाहिला. ही एकमेव टुर्नामेंट मित्रांनो आहे ज्या प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला 4 बक्षिसं प्रत्येक मॅच मध्ये दिली गेली. त्यामुळे मोमीन स्पोर्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि आयोजकांचं विशेष कौतुक आहे. कारण अशा क्वचित मॅची आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट फायटर आणि रायझिंग स्टार अशी बक्षीस आपण क्वचितच दिसतो. परंतु या प्रत्येक मॅच मध्ये देण्याची किमया मोमीन स्पोर्टने केली, त्यामुळे त्यांचं कौतुक आहे, अभिनंदन आहे. सर्वांचं लक्ष आमच्याकडे कशा पद्धतीने यावेळी बक्षीस वितरणाचं हे कार्ड आमच्या हातामध्ये येत आहे. कारण खूप सारा वेळ इथे गेलाय, परंतु आपण वेळेत आहोत. थोडासा प्रकाश इथे जरूर पाहायला मिळतोय, परंतु आणखीन जर वेळ घेतला तर फक्त पांढरे कपडे घालून आलेले दिसतील, बाकी आम्ही कोण दिसणार नाही. ते खूप कठीण जाणार आहे कारण खूप क्लोजली आहेत सर्व खेळाडू, त्यामुळे आपल्याला ते कळणं खूप कठीण आहे. सर्व पारितोषिक आहेत ते एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. फक्त एन्जॉय ग्रुप कडून फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज आपल्याला पाहायला मिळते, बेस्ट बॅट्समॅन पाहायला मिळते, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, पर्पल कॅप आणि सर्व जी चषक आपण पाहतोय ती स्पॉन्सर केली गेले ते फक्त एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून. आणि चला आपण बोलूया ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय. सर्वांचं या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेतला द रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट या चषकाचा मानकरी ठरतोय फरवीन फटकुरे. द रायझिंग स्टार ऑफ दिस टुर्नामेंट या स्पर्धेचा रायझिंग स्टार खेळाडू ठरलाय फरवीन फटकुरे. फरवीन फटकुरे रायझिंग स्टार उगवता सितारा या स्पर्धेतला मोमीन स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या स्पर्धेतला उगवता सितारा. यानंतर दुसरं बक्षीस आहे एमर्जिंग प्लेअर ज्यानं अतिशय शानदार कामगिरी केली आणि एमर्जिंग प्लेअरचा मानकरी ठरतोय मिजान गावकरकर. मिजान गावकरकर एमर्जिंग प्लेअर, अतिशय शानदार खेळाचं प्रदर्शन या संपूर्ण सिरीज मध्ये आपण पाहिलंय. त्यामुळे या सिरीजचा emerging player of the tournament Mizan Gaokarkar. Emerging player Mizan Gaokarkar. यानंतर पुढील बक्षीस बेस्ट फायटर ऑफ द सिरीज या सिरीज मधील बेस्ट फायटर प्लेअर जियान धालवलकर. बेस्ट फायटर ऑफ दिस टुर्नामेंट यास एमपीएल चा बेस्ट फायटर प्लेअर ठरतोय जियान धालवलकर. कादिर भाई यांच्या हस्ते दिलं जाईल बेस्ट फायटर ऑफ द टुर्नामेंट जियान धालवलकर. यानंतर असेल पुढील बक्षीस बेस्ट फिल्डर ज्याने खूप सारे धावा रोखले, चांगली फिल्डिंग केले, त्याला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गौरवलं जाईल.
बेस्ट फिल्डर या स्पर्धेचा ठरतोय मुक्तार फटकुरे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मुक्तार फटकुरे. जैनुभाई गडकरी यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे बक्षीस. बेस्ट फिल्डर मुक्तार फटकुरे. त्यानंतर पर्पल कॅप होल्डर या सिरीजचा पर्पल कॅप होल्डर शोएब दरवेश. पर्पल कॅप होल्डर शोएब दरवेश. अमीर मिया सारंग यांच्या शुभ हस्ते दिले जाईल ते पर्पल कॅप होल्डर ठरलाय तो शोएब दरवेश. ऑरेंज कॅप आणि ऑरेंज कॅप फक्त आणि फक्त पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत एकाच खेळाडूच्या डोक्यावरती आहे आणि तो खेळाडू आहे सईद फटकुरे. अब्दुल सत्तार दरवेश यांच्या शुभ हस्ते ऑरेंज कॅप इथे दिली जाईल. ऑरेंज कॅप सईद फटकुरे. सईद ऑरेंज कॅप. और त्यानंतर बेस्ट बॉलर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर जनाब रफीक पेले साहेब यांच्या हस्ते हे बक्षीस दिले जाईल. मोहसिन दरवेश बेस्ट बॉलर. मोहसिन दरवेश बेस्ट बॉलर या किताबाचा मानकरी ठरतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलरची कॅप पण त्याला जाणार आहे. थांबून राहायचंय. अफगर दरवेश अरफान अरबाज दरवेश यांनी स्पॉन्सर केलेली ही कॅप बेस्ट बॉलर मोहसिन दरवेश याला इथे दिली जाते. अमीर मिया दरवेश यांच्या शुभ हस्ते ही कॅप इथे वितरित केली जाते. यानंतर पुढील बक्षीस आहे बेस्ट बॅट्समन या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज झियान थालवलकर. बेस्ट बॅट्समन झियान थालवलकर. सादिक भाटकर यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस इथे वितरित केले जात आहे. झियान थालवलकर. आपण कॅप पण घेऊन जायचे. कॅप पण द्यायचे. हॅलो. इथे आपण बेस्ट बॅट्समन झियान थालवलकर याला इथे सन्मानित केलंय.
मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा, या स्पर्धेचा अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शोएब दरवेश. मैन ऑफ द मैच शोएब दरवेश. कमालुद्दीन साहब इनके हाथों से ये बख्शीश वितरित होगा. शोएब दरवेश मैन ऑफ द मैच. फायनल अच्छा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. आणि सर्वात मानाची समजली जाणारी ट्रॉफी मॅन बेस्ट बॅट्समन साठी फरहान स्पोर्ट्स कडून बॅट आहे. बेस्ट बॅट्समन आणि या मॅच मध्ये बेस्ट बॅट्समनचा किताबाचा मानकरी ठरला तो जियान धालवलकर. बेस्ट बॅट्समन जियान धालवलकर. एजाज गावकरकर यांनी स्पॉन्सर केलेला एजाज गावकरकर यांच्या हस्ते हे बक्षीस इथे दिले जाईल. बेस्ट बॅट्समन जियान धालवलकर. फरहान स्पोर्ट्स. यस आणि यानंतर मॅन ऑफ द सिरीज काय करू बोला तुम्ही कसंही चालतं पण गडबड सांगतो तुला कारण आपण मेडल देणार आहोत. बरोबर मेडल साठी वेळ देणार. तुला काय पाहिजे बोल. तुम्ही करा मला काय नाही. काय करू बोल. यस कॅप आपण इथे घ्यायचे. अफगर भाई यांच्या हस्ते ट्रॉफी कॅप दिली जाईल. बेस्ट बॅट्समन पुढे कधी देऊन ठेवायचं कुणी स्पॉन्सर केलंय काय स्पॉन्सर केलं लक्षात राहतं. नाही अगोदरच तयार करून ठेवायचं. फायनलचा तत्ताच तयार करून ठेवायचं. यस मॅन ऑफ द सिरीज सर्वात मानाची ट्रॉफी खूप महत्वाची ट्रॉफी असते. खूप सारे नाव इथे आपल्याला पाहायला मिळालेत ज्यामध्ये सईद आहे, ज्यामध्ये आपल्याला अब्दुल बासिर पाहायला मिळालाय, जियान आहे, शोएब आहे. खूप सारे नाव आपल्याला इथे पाहायला मिळतात. पण या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय हा शोएब दरवेश नसून सईद फटकुरे. मॅन ऑफ द मॅच सिरीज मॅन ऑफ द सिरीज सईद फटकुरे. लाजवाब फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आणि त्याहीपेक्षा लाजवाब क्षेत्ररक्षण, अष्टपैलू ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीज सईद फटकुरे. अतिशय पाचवा पर्व या खेळाडूसाठी खूप लकी राहिले. अतिशय दर्जेदार फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द सिरीज मकबूल दरवेश यांच्या हस्ते ही कॅप दिली जाईल. अरफान दरवेश यांनी स्पॉन्सर केलेली कॅप. यस कॅप देऊन इथे सन्मानित केली जाईल. मॅन ऑफ द सिरीज साठी एक क्रिकेट बॅट मधील ब्रँड अँबॅसेडर आहे तो म्हणजे फैज स्पोर्ट्स. आणि फैज स्पोर्ट्सची ही मानाची बॅट आहे जी मॅन ऑफ द सिरीजला दिली जाईल. आणि या बॅटचा मानकरी ठरतोय सईद फटकुरे. अल्ताफ ओडेकर यांच्या शुभहस्ते ही बॅट दिली जाईल. मॅन ऑफ द सिरीज फैज स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेलेली बॅट आरसीबी एडिशन बॅट आहे ही. यस आरसीबी एडिशन बॅट आहे आणि ही मानाची अशी बॅट सईद फटकुरे यांना मॅन ऑफ द सिरीज म्हणून गौरवलं जात आहे. हे वर्ष गाजवले. सलग पाच मॅच मध्ये 5 मानाची पारितोषिक प्राप्त केले. सलग 4 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर सिरीज मध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरलंय. यानंतर उपविजेता ठरलेला संघ आपण सगळ्यांनी पुढे यायचंय आणि मेडल स्वीकारायचे. उपविजेता संघ चला उपविजेता संघ एक पुढे या आणि आपले मानाचं मेडल इथे स्वीकारा.
कशाला चिली कोणाला पेन येत हे करा सत्कार करा कार्यक्रम लवकरात लवकर कार्यक्रम फक्त थँक्स मला त्यांना बोलवू नका त्यांना सर बोलवू नका थँक्स म्हणून रत्नागिरी स्पोर्ट्स क्लबचे आम्ही मनापासून आभार मानतो या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचं एक चांगले योगदान इथे राहिले पण ही स्पर्धा सर्वदूर पसरलेली पाहायला मिळते ते फक्त आणि फक्त रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हचे सौरभदादा मयेकर चला यस चषक दिला जाईल उपविजेता ठरलेला संघ चषक स्वीकारण्यासाठी पुढे या. चला उपविजेता ठरलेला संघ अरे ट्रॉफी द्या उपविजेता ठरलेला संघ झणझणाट आपण ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या मेडल मग चषक उपविजेता ठरलेला संघ त्याला चषक आणि संपूर्ण संघाला मेडल दिलं गेले झणझणाट बॉईज अतिशय शानदार खेळ या 5व्या पर्वामध्ये यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय यस मोविंग स्पोर्ट्स MPL 2025 उपविजेता ठरलेला संघ झणझणाट बॉईज आणि यानंतर मी विजेत्या संघाला विनंती करेन आपण पुढे येऊन आपलं मेडल स्वीकारायचे सेकंड प्राइज कॅश प्राइज इथे दिल्या जाते झणझणाट बॉईज संघाला सेकंड प्राइज यानंतर विजेता संघ आपण मेडल स्वीकारण्यासाठी या विजेता संघ विनर टीम हॅलो मोमिंग स्पोर्ट्स मुंबई गावखडी प्रेसिडेंट्स वुमेन्स प्रीमियर लीग MPL 2025 चले हेलो 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 बेस्ट कॉमेडिएटर हमारे इधर आए हुए थे राजा सर देसाई इनको मोमिन स्पोर्ट के जानिब से ट्रॉफी दे के नवाजा जा रहा है मैं सर राजा देसाई से गुजारिश करता हूं कि स्टेज पे आए रत्नागिरी की एक बुलंद आवाज राजा सर देसाई यस मोमिन स्पोर्ट 2025 महामुकाबल्याचा महाविजेता स्ट्रायकर मोमिन स्पोर्ट संघाचा महाविजेता फक्त एन्जॉय ग्रुप याला विनंती करतो की त्याने हे बक्षीस वितरण करावं कारण सगळी बक्षीस एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून इथे स्पॉन्सर केली गेलेत मोमिन स्पोर्ट्स आयोजित MPL मोमिन प्रीमियर लीग 2025 2025 पर्व आणि सर्व बक्षीस फक्त एन्जॉय ग्रुपने स्पॉन्सर केली होती त्यामुळे या महाचषकावरती या 5व्या पर्वाचा या महाचषकावरती महाविजेता ठरलेला संघ स्ट्रायकर विजयी संघांचा हार्दिक अभिनंदन ज्याने या स्पर्धेला सहकार्य केलं त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपूर्ण पूर्णत्वास गेली असं मी जाहीर करतो आणि इथेच थांबतो जय महाराष्ट्र धन्यवाद काही क्षणातच फनी गेम्सला इथे सुरुवात होणार आहे